हार्दिक स्वागत. वेलकम कैलास. हार्दिक हार्दिक स्वागत कॉम्बॉक्स मध्ये तुझं. धन्यवाद. संकष्टीचा शुभ दिवस आणि या शुभ दिवसामध्ये 27 वर्षाची NCC कपची पुन्हा एकदा सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना पाहायला मिळतोय आयवन कोलिवडा वर्सेस टीम 94 कामन यांच्यामध्ये. यस, विघ्नेश साखरतोडे मॅन ऑफ द मॅच. विघ्नेश साखरतोडे आहे का विघ्नेश? मांगेळा साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातोय. कैलास पाटील आमच्या सोबत जॉईन झाले आहेत. 94 धाणीव संघ जरी पराभूत झाला तर देखील 94 कामन हा संघ अंतिम सामनाच्या दिवसातील कैलास खेळतोय. दोन्ही संघ आपण बघितलं, एका बाजूने टीम 94चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जो कामनचा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण तर आयवन कोलिवाड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर कोलिवाड्याचा संघ नक्कीच मागच्या वर्षाची स्पर्धा 8वा NCC वर्सेस बघितला आपण कोलिवाड्याचा सामना आपण बघितला होता. त्याच्यानंतर जर 4 वर्ष पाठीमागे गेलो तर कोलिवाड्याचा एक संघ आपण बघितला होता ज्याने फायनलमध्ये देखील प्रवेश केला होता. सँडी स्पोर्ट्स वर्सेस कोलिवाडा तो सामना देखील आपण बघितला होता. पहिला चेंडू यावेळेस मिस टायमिंग खेळला गेलाय. ज्या खेळाडूंना मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेतला होता मिस्टर अमन शेख यावेळेस स्पर्धेच्या मार्गी. विकेट आउट. महत्वाचं काय तर ही संध्याकाळची वेळ आहे. हे संध्याकाळचा फॉर्मॅट आहे. दुपारच्या वेळेमध्ये ज्यावेळेस 94 कामन ज्यावेळेस मॅच खेळला होता त्यावेळेस जवळपास ते दुपारची वेळ होती. गरमागरम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू होतं. अफलातून बॅटिंग आपण खास करून अमन शेखची पाहिली होती, राहिल अन्सर यांची पाहिली होती. मात्र संध्याकाळची वेळ आहे. क्लायमेट अक्षरशः जर पाहिलं गेलं जे थोडंसं थंड झालं आहे, गारवा जाणवत आहे आणि हवेचं प्रमाण अगदी या ठिकाणी थोडंसं कमी पाहायला मिळते. त्याच्यामुळे इथे जर एखादे मोठे फटके तुम्हाला खेळायचे असतील तर टायमिंग प्लस ताकद या दोन्ही गोष्टींचा एक मिलाप तुमच्यामध्ये होणं गरजेचं आहे. अमन शेख ज्याने बघितला 17 चेंडूमध्ये 40 धावा कुठल्या होत्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता. तो खेळाडू बघितलं बादून तंबूमध्ये परततोय. आता मात्र बघितला अकबर आणि मनीष ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. तर एक गडी बाद झालाय बघितला आपण, अजूनही खातं उघडायचंय. आज सकाळपासून बघितलं तर 8 संघ आपण बघितलेत. पहिला सामना शिरगाव स्पोर्ट्स वर्सेस टीम 94 दानिव यांच्यामध्ये बघितला, त्यामध्ये दानिवचा संघ विजय झाला होता. दुसरा सामना डायनामिक वसई वर्सेस दुर्गेश अर्णाळ यांच्यामध्ये बघितला, त्यामध्ये दुर्गेश अर्णाळ संघ विजय झाला होता. तिसरा सामना बघितला आपण, गोलंदाज सज्ज होतोय आयवन. झुकून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र बघितला चेंडू पाठीमागे निघून जातो. तिसरा सामना आयवन कोलिवाडा वसई वर्सेस पांजू स्पोर्ट्स, एकदम रफ अँड टफ सामना बघितला होता. शेवटच्या चेंडूमध्ये म्हणजे ज्यावेळेस एका चेंडूमध्ये 1 धाव होती तिथपर्यंत तो सामना आपण बघितला होता. मात्र कोलिवाडा संघ तो सामना जिंकला आणि त्या कारणास्तव कोलिवाड्याच्या संघाला आता मात्र या मॅचमध्ये आपण बघतोय. जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच. अगदी हृदयाचे टोके वाढवले, ते श्वास अगदी गळ्यापर्यंत येऊन अडकला होता. 1 चेंडू 1 धाव असं ते समीकरण कल्याचे त्यासमोर होतं. ऑब्झर्व केलाय, पॉईंटचा फिल्डर चेंडूला उचलतोय, फक्त सिंगल मिळणार. आयवन ज्या खेळाडूचा खेळ आपण कैलासजी अनेक 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 वर्षापासून पाहतोय. म्हणजे एक विचार केला आपण, एका साईडला मनीष या खेळाडूला आपण पाहतोय, जितका मनीषनं टेनिस क्रिकेटचा खेळ केला नसेल त्याहून अधिक पटीनं उन्हाळे पावसाळे टेनिस क्रिकेटचे आयवननं पाहिलेत. बिलकुल बिलकुल. या मैदानावरती ज्या ज्या वेळेस स्पर्धा बघितल्या त्या त्यावेळेस आयवनला आपण बघितलंय. मग NCC कप ज्या वेळेस असेल ना प्रत्येक वर्षामध्ये त्याला आपण बघितलेलं आहे त्यांच्या संघाच्या माध्यमातून. तर धावसंख्या बघितला आपण 1 धावा फॉर लॉस ऑफ 1 विकेट. अकबर शेख स्ट्राईक एंडला, फक्त चिप करायचा होता, चेंडू उंच गेला होता, सिंगल आले आणि सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितला आपण 2 या धावसंख्येवरती. अकबर इज ऑन द मार्क, मनीष इज ऑन द मार्क अँड टीम 94 इज ऑन 2 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. मनीष तारवी
एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणू शकतो आपण. धावत संख्या 2, 1 गडी बाद ही स्थिती आपण फलकावर पाहतोय. टीम 94 कॉमन. मात्र मागच्या मॅचचा विचार केला आपण कैलाजी तर सुरुवात दणक्यात केली होती. यावेळेस मनीष तारवे यांना पुढे का आणलं गेलंय, राहिल अन्सारी का थांबला गेलाय हे मात्र मनीषने दाखवून दिलंय. हा बिग हिट षटकार. होतोय धावसंख्या 8. आता मात्र ऑफ साइडला 38च्या डोक्यावरून चेंडू जाईल का नाही. यावेळेस फिल्डर वेगाने येतोय, जिथपर्यंत कलेक्ट करतोय धावा येत आहेत खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 9 या धावसंख्येवरती. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट इयर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितलं आपण 9 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला थोडासा ब्रेक घेऊया आणि ब्रेकच्या नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. डीजे टीम 94 कामन वर्सेस एकविरा नायगाव यांच्यामध्ये बघितला होता आणि त्यामध्ये बघितलं आपण टीम 94 कामनचा संघ जिंकला होता आणि त्या कारणास्तव इथपर्यंत आपण या संघाला बघतोय आणि त्या कारणास्तव कुलेडवीच्या अगेन्स्ट हा संघ खेळत असताना आपण बघतो या मैदानावरती. परंतु कामनच्या देखील अनेक आठवणी आहेत या मैदानावरच्या. मागच्या वर्षाची आठवण करा मित्रांनो, कारण बघितलं आपण मागच्या वर्षी टीम 94 कामन अतुल ठाकरेला तुम्ही आठवा. त्याच्यानंतर बघितलं आपण तर एप्पी यांना तुम्ही आठवा. एप्पी यांची ती फलंदाजी शेवटच्या क्षणापर्यंत बघितलं, शेवटच्या चेंडूमध्ये षटकार देखील हवा होता. ती देखील एक मोठी आठवण होती. सेमीफायनलचा सामना होता. ॲपी नक्कीच वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. ॲपीच्या विषयी म्हणायचं गेलं तर धावा संख्या झाली ती 9, 1 गडी बाद. मिल्टन न्यू बॉलर्स षटक क्रमांक 2 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. स्ट्राईक एंडला आपण मनीषला पाहतोय. मनीष तारवी खूप जबरदस्त बॅटिंग. 4 चेंडू 8 धावा 1 षटकार आपण मनीषच्या बॅटमधून पाहिलाय. फुल टॉस आणि या फुल टॉसला अगदी मिडल करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय डीप मिड विकेट मध्ये. मनीष तारवीचा झेल त्या ठिकाणी पकडला गेलाय. फलंदाज बाद आउट. तू मात्र अगदी बॅटच्या खालच्या पट्ट्यावर चेंडू तो लागला गेलाय आणि खूप चांगला कॅच मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. दुसऱ्या अँगलमध्ये देखील आपण पाहू शकाल. डीबीएन लाईव्ह यूट्यूब वाहिनी आणि खूप चांगलं कव्हरेज आतापर्यंत आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय. गुड कॅच. तर आजच्या दिवसामध्ये बघितलं आपण आसिफ शेख अप्रतिम खेळी, प्रथमेश कोडू अप्रतिम खेळी, ऑजनच्या माध्यमातून चांगली खेळी आपण बघितले, अमन शेखच्या माध्यमातून चांगली खेळी आपण बघितले, विघ्नेशच्या माध्यमातून देखील आपण चांगली खेळी बघितली आजच्या दिवसामध्ये. मात्र आजचा हा सामना बघतोय आयवन कोलेडा वर्सेस टीम 94 याच्यामध्ये आत्ताचा सामना आपण बघतोय. यामध्ये बघायचं आहे कोणता संघ जिंकतोय आणि कोणता खेळाडू यावेळेस श्रेष्ठ ठरतोय या मैदानावरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अमित यांच्या माध्यमातून चेंडू बघितला पाठीमागे निघून जातोय. भारत राऊत पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षकांची गर्दी थोडीशी कमी आहे या ठिकाणी. मात्र ज्यावेळेस 9 तारीख उजाडेल त्यावेळेस बघितलं तर हे मैदान खचाखच भरेल यात काही शंका नाही आहे. नक्कीच नक्कीच कैलासजी. यावेळेस ऑफ ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑफ डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झाल्यास सिंगल मिळणार. जो आपण उल्लेख केला की आज प्रेक्षकांची गर्दी कमी पाहायला मिळते. मात्र कैलासजी नक्कीच या मैदानाच्या दिशेनं वाटचाल थोडीशी कमी आहे प्रेक्षकांची. मात्र लाईव्ह टेलिकास्टच्या दिशेनं जर आपण कैलासजी गेलो तर जवळजवळ 500हून अधिक लोक लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा पाहत आहेत. धावसंख्या झाली ती 10.
10 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 10 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स हिअर. अकबर बघितलं चेंडूला फिरून खेळतोय. ऑन साइडला 1 बाउन्सच्या रूपाने चेंडू निघून जातोय चौकारासाठी. कमॉन डीजे. 1-2 का 4 होना चाहिए, 4-2 का 1 नहीं होना चाहिए. और मेरा नाम है यहाँ पर अकबर, यहाँ पर ये कहते हुए. खूप चांगला स्ट्रोक, अगदी एक नटराज मुद्रेमध्ये हा स्ट्रोक खेळला गेला कैलासजी. पुढच्या पायाला अगदी उचलला गेला, तिथून मात्र बॉडीला स्विंग केलं गेलं. जबरदस्त फटका अकबर. यावेळेस ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल्स झाला. एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू निघून जातोय. एक धाव इथे मिळणार. एका धावेनं धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 15-15. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक आपण पाहू शकाल दुसरं हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 षटकांचा सामना केलाजी. इथून एक अंदाज वर्तवायचा गेला तर ज्या वेगानं 94 कामन संघ खेळतो त्या वेगानं एक प्रोजेक्टर स्कोरचा विचार केला आपण तर 50 धावा या फलकावर हा संघ लावू शकेल. चौकार येण्यात काही शंका नाही आहे. फुल टॉस आणि फुल टॉसचा पूर्णपणे फायदा घेतोय अमित. चौकार येतोय. कमॉन डीजे. कॉमन टीमनं रिव्ह्यू घेतलाय. DRS त्या ठिकाणी घेतलाय. त्यांना हाईट चेक करायची आहे. हा बीमर आहे की नाही हा चेक केला जातोय. मात्र एक जर विचार करायचं गेलं तर अमित अगदी चेंडू रिलीज होण्या अगोदरच हा खेळाडू सफळ होतोय. खूप चांगले बॅटिंग सध्याच्या घडीला अमित करतोय. मैदानाच्या आतमध्ये चेक केलं जाते त्या ठिकाणी. उंची नक्कीच या ठिकाणी चेक केली जाईल. 94 कॉमनचा हा DRS आहे. प्रत्येक टीमसाठी आपण एक DRS खास करून उपलब्ध केलाय. रमेश मंगेला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. ते नक्कीच त्या ठिकाणी चेक करतायत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित ही स्पर्धा आहे. 27वं वर्ष NCC ट्रॉफीचं अनेकांच्या मी म्हणेन स्वप्नांना उजाळा देणारी ही स्पर्धा. अनेक टीम या ठिकाणी स्वप्न घेऊन दाखल होतील. NCC कप जिंकायचं आहे अनेकांचं स्वप्न आहे. आज जो आपण त्या ठिकाणी कटआउट पाहतो ज्या वेळेपासून म्हणजे 9 फेब्रुवारी 2000 पासून सुरुवात झाली होती त्या वेळेपासून ज्या ज्या टीम विजेत्या झाल्या आहेत गेल्याची त्या टीमचा खास करून त्या कटआउटवर उल्लेख केलाय. 2000 मध्ये कोण विजेता झाला, 2001 मध्ये कोण, असं तब्बल आतापर्यंत हे 27 वर्ष आहे. 26 ज्या स्पर्धा झाल्या त्याच्या 26 स्पर्धांचा अगदी उल्लेख त्या कटआउटवर केला गेलाय. बघा दुसऱ्या अँगलने देखील चेक केलं जात आहे या ठिकाणी. Yes, it's a no ball. बघितलं आपण कमरेच्या थोडासा वरती होता चेंडू आणि त्या कारणास्तव नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय डीबीनच्या माध्यमातून. बघितलं आपण एक चांगली टेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर पुरेपूर केला जातोय. थँक्स फॉर डीबीएन. धावांची गती बघितलं आपण 20 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत आफ्टर 1.5 ओव्हर. फ्री हिट असेल जे पूर्ण मुभा आहे खेळाडूसाठी मोठा फटका खेळण्याची. प्रयत्न तोच आहे. फ्री हिटचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न होता. मात्र त्या ठिकाणी जरी कॅच पकडला गेला मात्र फ्री हिटचा चेंडू असल्या कारणाचा बॅटर सेफ. अमित त्या ठिकाणी सेफ आहे. सिंगल मिळणार या शेवटच्या चेंडूवर. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय टीम 94 कामनची 2 बाद 21 धावा.
21 धावा आतापर्यंत त्यांनी उभारल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 2 षटका आतापर्यंत बघितला आपण पूर्ण झालेल्या आहेत. पहिला गडी बाद झाला होता आपण बघितला तर अमन यांच्या रूपाने, दुसरा गडी बाद झाला तर बघितला आपण मनीष यांच्या रूपाने. मनीषने एक षटकार देखील ठोकला होता या मैदानावरती. 10च्या करंट रन खेळत राहिल्या, 63 आकडा पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड 12चा रिक्वायर्ड रन करंट रन रेट पकडला तर जवळपास 69. मात्र त्याहून अधिक म्हणजे 14 ते 15च्या करंट रन रेटने खेळत राहिल्या तर जवळपास 70च्या वर 77 धावसंख्या. यावेळेस देखील स्विच हिट, उलटा पुलटा स्ट्रोक आणि हा चेंडू मात्र थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. पाल पाल नामाने यावेळेस त्या फटक्याला खेळलाय आणि बघितलं 30च्या डोक्यावरून पुन्हा एकदा बघितला आपण तोच प्रयत्न केला गेला. मात्र आता चेंज ऑफ पेस केला होता आयव्हनने. धावांची गती बघितलं आपण थांबले. धावसंख्या बघितला 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आफ्टर 2.2 ओव्हर्स. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. दुसऱ्या फेरीमध्ये आपण धावणी संघाला बघितलं होतं, दुर्गेश अर्नाळा संघाला बघितलं होतं, कोलिवाडा संघ आणि आता मात्र कामन संघाला टप्पा पडला. विथ द ब्रेक खेळण्याचा प्रयत्न बघा. आयव्हनला ज्या पद्धतीने एक रिव्हर्सचा फटका बसला, लगेच त्याने 2 चेंडू लगातार बघितला आपण चेंज ऑफ पेस केले भारत राऊत. नक्कीच नक्कीच खास करून बदल करणं गरजेचं आहे आणि एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि तो अनुभव नक्कीच त्या ठिकाणी आयव्हन शेअर करतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा उलटा पुलटा स्ट्रोक. अमित कामनकर 8 चेंडू 10 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय आणि त्या 10 धावा अमितनं बनवल्यात. याच्यामध्ये आपण पहिले स्विच हिटचे फटके अधिक खेळल्या. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा त्याच प्रमाणे उलटा फुटका स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 3 चेंडू सलग डॉट. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सलग 3 चेंडू मात्र या ठिकाणी आयव्हननं डॉट हाताळलेत. डासिंग डाऊन द पिच. पुढे 1 चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू एसटीच्या मागे निघून गेलाय. सिंगल तर या ठिकाणी मिळणार. या जवळ पहिल्या चेंडू नंतर आलेला चौकार आणि तब्बल त्यानंतर हा 5व्या चेंडूवर सिंगल मिळतोय. धावसंख्या झाली ते 26. म्हणजे बोलायचं झालं तर 5 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात आयव्हन यांच्या गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार, लगातार 3 चेंडू डॉट गेले आणि त्याच्यानंतर ही सिंगल पाहायला मिळते. अजूनही बघितलं आपण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आयव्हन बघितलं आपण फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करतोय. अकबर स्ट्राईकला फार वेळेनंतर. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बघितला आपण फाईन चेंडू निघून जातोय. सिंगल येते. सिंगलच्या पद्धतीने धावसंख्या पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 27 धावसंख्येवरती. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3rd इयर. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीवर धावसंख्या 27. म्हणजे सरासरी बघितलं आपण 9च्या सरासरीने चालतोय टीम 94 कामांचा संघ. चला एक ब्रेक घेऊया, एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याकडे येऊया. कोलिवाडा वर्सेस कामन या मॅचकडे येऊया. डीजे टीम 94 कामांना बदल केलेत. बॅटिंग ऑर्डरमध्ये नक्कीच बदल केलेत कारण वसईचा संघ आहे, आयव्हन कोलिवाडा वसई हा संघ आहे. कारण एक विचार केला आपण पहिला सामना खेळताना राहिल अन्सारी ज्या खेळाडूला आपण 1 डाऊनसाठी पाहिलं होतं तो खेळाडू अजूनही डगआउटमध्ये आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. जो बदल केलाय तो बदल या ठिकाणी फायदेशीर ठरला आहे का? कारण आताच्या घडीला फक्त 27 धावा कैलाची फलकावर आहेत टीम 94 कामनच्या. यावेळेस फक्त चिप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बघितला आपण चेंडू पाठीमागे निघून येतोय. राहिल अन्सारी फार मोठ्या आठवडी आहेत.
जर 2 वर्ष पाठीमागे गेलो ना मित्रांनो, तर नक्कीच राहील अन्सारी ज्या वेळेस बघितलं आपण शहापूरचा संघ होता, त्या शहापूरच्या संघाच्या अगेन्स्ट खेळत होता कामांचा संघ. बघितलं आपण राहील अन्सारी नॉन स्ट्राईक एंडला राहिला होता आणि त्या कारणाचं कामांच्या संघाला बॅकफुटला जावं लागलं होतं. ऑफ साईडला फ्लड लाईट देखील ऑन झालेत आणि इथे बघितलं आपण फटका येतोय ऑफ साईडला. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे धावा येत आहेत. 2 धावा आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 29 या धावसंख्येवरती. चला आपण तिसऱ्या पंचाच्या दिशेने वळतोय. इनफिल्ड अंपायर पंचाने या ठिकाणी DRS घेतलाय. हाईट चेक करायची आहे. चेक केलं जात आहे. योग्य तो निर्णय नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील. बघा या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टवर तुम्ही पाहू शकाल. हा जवळपास उंची तर या ठिकाणी चेक केली जाते DVN लाईव्हच्या माध्यमातून. आणि यस इट इज अ नो बॉल आहे. 2+1 म्हणजे या धावा मिळतील तब्बल 3. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 30 धावा या फलकावर लागल्यात. आता पुढचा चेंडू असेल कैलासजी फ्री हिट. ओ यावेळेस चांगली लाईन त्यांनी लेन. गुड बॉलिंग. बिल्कुल ऑफ स्टंप. भारत रत्न ये पहली बार नहीं दूसरी बार हमें देखने को मिला था. बिल्कुल कमर के ऊपर की वो गेंद. यावेळेस बघितलं आपण टप्पा पडला आणि त्याच्यानंतर बघितलं आपण लो राहणारा चेंडू पाठीमागे निघून जातोय. ऑन साइडला इट इज अ बिगी, इट इज अ मॅग्निफिसंट अँड इट इज अ 6 यार षटकार. डीजे फटक्या खेळल्या बघा. दुसऱ्या अँगल मधून देखील तुम्ही पाहू शकाल. यावेळेस शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला मात्र पाठवून दिलंय. जबरदस्त फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अकबर शेख 8 चेंडू 15 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. धावसंख्या झाले 36. 36 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. टीम 94 कामन. गोलंदाज तयार मिल्टन. ओ यावेळेस बॅटला ब्रश केलाय. विकेट डाऊन. अकबर शेख परतीच्या मार्गी आउट. नो डाऊट अकबर अप्रतिम खेळी पाहायला मिळते. अकबर यांच्या माध्यमातून 9 चेंडूमध्ये बघितलं आपण तर खूप छान धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. मात्र मैदानावरती जातोय बघितलं आपण. बघा कशा पद्धतीने बाद झालाय अकबर. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता मात्र बघितलं आपण एज लागली आणि विकेट किपर एक सुंदरसा झेल टिपतोय त्या ठिकाणी. राहिल अन्सारी या खेळाडूला कोण विसरणार आहे मित्रांनो. याच मैदानावरती अनेक कारनामे आहेत. याच मैदानावरती अनेक इतिहास आहेत. याच मैदानावरती अनेक वेळा चांगली खेळी ज्या खेळाडूंनी केले तो आहे राहिल अन्सारी इज कमिंग ऑन द विकेट. यो राहिल अन्सारी. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर ताकद या सगळ्या गोष्टी या खेळाडूकडे आहेत.
मागच्या मॅचचा विचार केला एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमच्या अगेन्स्ट काय बॅटिंग केली होती राहिल अन्सारी यांना. यावेळेस फक्त डिफेन्स केला गेला, सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केला येतात. 2 षटकार ठोकले होते. 4 चेंडूंचा सामना केला होता राहिल अन्सारी यांना. तब्बल 4 चेंडूमध्ये 13 धावा टीम 94 कामांसाठी बनवल्या होत्या. तोच राहिल अन्सारी, मी म्हटलं ना की जवळपास 1 डाऊन साठी एकविरा स्पोर्ट्सच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी कैलास ज्या उतरला होता, यावेळेस भरपूर मागे येतोय राहिल अन्सारी. ज्यावेळेस 6 षटकांचे सामने असतात ना, थोडंसं प्लॅनिंगमध्ये कधी कधी चेंजअप केलं होतं. कारण बघितलं मागच्या सामन्यामध्ये देखील ते दानवेने देखील एक छोटासा चेंजअप केला होता आणि इथे देखील बघितलं आपण तर कामन संघ थोडासा चेंजअप करत असताना आपलं बघतोय. ऑफ साईडला बॅक टू द बॉलर, गुड फिल्डिंग बाय द बॉलर हिअर. चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. षटक संपणार आहे. 4 षटकांचा खेळ संपला गेला आहे. धावसंख्या 37 पाहायला मिळते. राहिल इज प्लेइंग ऑन 1 year while अमित इज प्लेइंग ऑन 11 year. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4th year. कम ऑन डीजे. गुरुवारचा तो शुभ दिवस, 5 तारखेचा तो शुभ दिवस आणि बघितलं आजपासून या स्पर्धेला म्हणजे 27 वर्षाची सुरुवात बघितलं NCC कपला झाली आहे. आणि बघितलं आपण सकाळच्या सत्रामध्ये बघितलं आपण तर उद्घाटन सोहळा देखील पार पडला या स्पर्धेचा आणि त्यानंतर अनेक सामने आपण बघितले आणि त्यामधला बघितला आपण अंतिम सामना आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कैलासजी एक नक्कीच आवर्जून उल्लेख करणार की 27वं वर्ष आणि सुरुवात बघा. आज संकष्टी चतुर्थी आहे, आज गणपती बाप्पांचा दिवस आणि अशा या शुभदिनी आज आपण या स्पर्धेचा शुभारंभ करतोय. नक्कीच ज्यावेळेस या मैदानाची सुरुवात झाली ना 2000 साली, त्यावेळेस मला वाटतं गणपतीचा शुभ दिवस, गणेश जयंतीचा जो शुभ दिवस होता आणि आज देखील संकष्टीचा तो शुभ दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा बघितलाय आणि नुसतं टप्पा नाही बघितलाय तर षटकार देखील मारलाय. षटकार, इट इज अ बिग 6. म्हटलं ना की या खेळाडू जवळपास टायमिंग, ताकद या सगळ्या गोष्टी या खेळाडू जवळ आहेत. जबरदस्त फटका, पुलचा फटका राहिल अन्सारी, अफलातून स्ट्रोक, ताकद तर मात्र भन्नाट आहे. परंतु बघा स्ट्रोक खेळत असताना किती जवळ स्टंप्सच्या होता. पाय बघितला आपण राहिल यांचा, तरी देखील बॅलन्स करून त्या स्ट्रोकला खेळतोय राहिल अन्सारी. एक पार्ट आपण बघतोय, दुसरा पार्ट अजूनपर्यंत बाकी आहे. परंतु कोलीवाड्या संघाला देखील विसरून चालणार नाही आहे, कारण याच कोलीवाड्या संघाने बघितलं आपण तर पांजू संघाला पराभूत केलं आहे आणि 60 पेक्षा जास्त धावा त्यांनी चेस केलेत आजच्या दिवसामध्ये. नक्कीच खरोखर जबरदस्त सामना रंगला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत तो मॅच गेली होती, मात्र काही चुका नक्कीच त्या ठिकाणी घडल्या गेल्या आणि त्या कारणास्तव पांजू संघ पराभूत झाला. मात्र एक विजयी दोन्ही टीमनं संपादन, एक मोठा विजयी संपादन करून जवळपास टीम 94 कामन पुढे आलाय. तर अगदी कडवी झुंज देऊन कैलासजी, अगदी कडवी झुंज देऊन आयवन कोलीवाडा वसई संघ हा पुढे आलाय. 43 धावा, 3 गडी बाद, 5वं षटक प्रगतीपथावर. यावेळेस समोरच्या दिशेने खेळायचा होता, फटका फसलाय. संधी झाली होती, संधी निर्माण झाली होती त्या ठिकाणी. यष्टीरक्षक त्या ठिकाणी थोडंसं कमी पडले गेले, प्रयत्न केला गेला होता. कदाचित राहील यांना ते स्ट्राईक ठेवायची आहे आणि त्या कारणाचा अभित त्यांना तो परत पाठवतोय. स्ट्रेट खेळायचं होतं, मात्र बघितलं बॅटवर चेंडू व्यवस्थित आला आणि टप्पा पडल्यानंतर टर्न झाला. त्याच्यानंतर बघितलं आपण दुसऱ्या क्षेत्राशाकडे तो चेंडू निघून गेला. ऑन साईडला मी का थांबलोय याचं उत्तर दिलंय राहिल अन्सारीने. 8-6 year. कम ऑन डीजे. स्टाईल म्हणू शकतो आपण कैलासजी.
हाच तो जो खेळ आहे बघा, दुसऱ्या अँगल मध्ये तुम्ही पाहू शकाल. बिलकुल बिलकुल हेलिकॉप्टर अँड इट इज अ बेटर. आणि हेलिकॉप्टर क्रॅश नाही झाला तर अगदी योग्य जागेवर त्या ठिकाणी मी म्हणेल लँड झालाय. जबरदस्त फटका राहिल अन्सारी. एक प्रकारे म्हणायचं गेले राहिल अन्सारी विकेटवर राहील तर मात्र स्कोरबोर्ड कामन टीमचा वाढेल. 49 लॉस ऑफ 3 विकेट. जोपर्यंत राहील तोपर्यंत स्कोरबोर्ड हा नक्कीच वाढत राहील इतकंच म्हणणार. 2 षटकार ठोकले त्या खेळाडूंना. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. दडपण आहे, टेन्शन आहे. सलग 2 षटकार ठोकलेत. या 3 चेंडूमध्ये धावसंख्या झाल्या 50. सांघिक 50 धावा फलकावर. यावेळेस देखील हेलिकॉप्टर उडवले मात्र ते हेलिकॉप्टर क्रॅश झाले. लॉंग ऑन रिझन मध्ये एम्ब्रॉजनं अप्रतिम त्या ठिकाणी कॅच पकडलाय. राहिल अन्सारी या नावाचं वादळ या ठिकाणी थांबवलं गेलं. आउट. भेटला मी म्हणेन. अतुल ठाकरे या खेळाडूला कोण विसरणार आहे. मागच्या वर्षाची स्पर्धा 8वा NCC नारंगी वर्सेस कामन आणि याच खेळाडूने अप्रतिम खेळ केली होती. आणि मात्र बघितलं आपण कामन संघाला थोडंसं बॅकफुटला जावं लागलं होतं. तोच अतुल ठाकरे आता मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मोठं नाव आहे 94 कामन टीम मधलं. हे देखील एक मोठं नाव आहे. आणि खास करून बॉडी लँग्वेजवर जाऊ नका. जी खेळी आहे अतुल ठाकरे जवळ ती मात्र अफलातून आहे. काही चर्चा नक्कीच राहिल अन्सारी त्याच्यासोबत केली ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. अतुल ठाकरे 50 धावा फलकावर 4 गडी बाद. सफल झालाय. मी म्हटलंय की अगदी हलक्यात घेऊ नका. राहुल ठाकरे यांना आलेला धमाका. हा षटकार करूंगा लेकिन मैं स्ट्रोक को खेलूंगा ये बताते हुए यहाँ पर अतुल ठाकरे. ऑन साइडला सिंगल आले. डगआउटच्या माध्यमातून भरपूर साऊंड्स येत आहेत. चेअरअप करतायत आपल्या खेळाडूंना. बघितलं आपण कामनचे प्रेक्षक. धावांची गती बघितलं 57 धावा. 57 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. 5 षटकांचा खेळ संपलाय. औजदन मानकर या गोलंदाजाच्या अगेन्स्ट तब्बल 3 षटकार ठोकले गेलेत. जवळपास थोडंसं महागडं षटक औजदन मानकर कारण 20 धावेचं षटक हाताळलं गेलंय. खूप चांगली बॅटिंग अमित. जवळपास कामणकरनं 10 चेंडू 11 धावसंख्येवर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर अतुल ठाकरेने देखील एक चांगला स्ट्रोक खेळला 7 धावसंख्येवर. मात्र अकबर शेख ज्याने जवळपास 9 चेंडूमध्ये 15 धावा या मैदानावर कुठल्या आहेत. गोलंदाजीच्या विषय म्हणायचं गेलं तर आयवनचा आपण स्पेल पाहिला. 2 स्पेल आयवनचे पाहिले. 1 विकेट आयवननं काढले. इकॉनॉमिक पाहिलं 7.50. मिल्टनचे आपण 2 स्पेल पाहिले आणि मिल्टनने देखील 2 विकेट या प्राप्त केल्या आहेत. 57 लॉस ऑफ 4 विकेट. 5 षटकांचा खेळ संपला. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती 6 मध्ये 10 6 मध्ये 15 म्हणजे ते दिल मांगे मो. जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल. संध्याकाळची वेळ आहे. फ्लड लाईट अगदी सनलाईट मधून आपण जवळपास केल्या जी फ्लड लाईट मध्ये आलोय त्याच्यामुळे इथून जर एखादी मोठी धावसंख्या जवळपास आपण प्रोजेक्टर स्कोर पाहू शकाल 69 दर्शवत आहे. मात्र या स्कोर पर्यंत जर 94 कामन संघ गेला तर थोडंसं अवघड होऊन बसेल. यावेळेस बघितला षटकार
काय स्ट्रोक खेळलाय, गुप्ता स्ट्रोक. स्वीपचा I am फटका. अतुल ठाकरे अँड आय विल प्ले द स्ट्रोक. हे दाखवत असताना मागच्या वर्षाची आठवण करत असताना बघितलं आपण अतुल या मैदानावरती. कॅच बघा, कैलास पडेल कॅच तुम्ही पाहू शकाल. जरी हा षटकार गेला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर काय कॅच पकडलाय प्रेक्षकांना. जबरदस्त. यावेळेस पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केली गेली. या ठिकाणी फलंदाज बाद अतुल ठाकरे या ठिकाणी बाद आउट. बरं झोपून मी म्हणेल तो कॅच डीबीएन लाईव्ह नक्कीच पुन्हा दाखवला तर बरं होईल, कारण 63 धावा फळकावर मात्र काय कॅच पकडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर तो कॅच. बघा हा फटका. यावेळेस फलंदाज बाद झालाय, मात्र काय कॅच बघा. त्या प्रेक्षकाला तुम्ही पाहू शकाल, जबरदस्त तो कॅच. फॉलिंग स्वीपचा फटका आणि येथे मात्र हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानंतर हा टिपलेला हा कॅच. ओ जबरदस्त कॅच. थँक्यू डीबीएन लाईव्ह. प्रेक्षकांना देखील या ठिकाणी नक्कीच प्रसिद्धी देण्याचं काम डीबीएन लाईव्ह युट्यूब चॅनल करत आहे. सुरेख कॅच, सुरेख कॅच. दोन्ही अँगलने पाहू शकाल कैलासजी. बघा काय कॅच पकडलाय. अगदी स्वतः त्या ठिकाणी जो आपला स्टेज बनवलाय तिथे झोपले गेले, मात्र कॅच त्यांनी सोडला नाहीये. बघा ते मोबाईलमध्ये चेक करतायत की हा मला खरोखर कव्हर केले का डीबीएन लाईव्ह ना. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. फुल टॉस आहे यावेळेस वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील षटकार. 6 धावा. अंदाज बाद. लागोपाठ आपण पाहिल्यात तर 2 विकेट मात्र लागोपाठ या ठिकाणी पडल्या गेल्या आहेत. बघा एक षटकाराला विकेट गेली, एक षटकाराला लगेच विकेट पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या 2 चेंडूमध्ये किती धावा उभारतोय कामांचा संघ आपल्याला बघा. तन्मय पाटील मात्र बाद होतोय आणि तन्मयच्या माध्यमातून एक चांगला षटकार देखील पाहायला भेटला. नौका खेळाडू विकेटवरती. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर विकेट. दुसरा चेंडू षटकार, त्यानंतर मात्र आलेली विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. यश ॲपी ज्या खेळाडूच्या विषयी चर्चा मगाशी कैलास पाटीलनं केली होती, प्रकाश तांगडी म्हणजे उर्फ ॲपी या नावानं प्रसिद्धी दिले आहे. मला वाटतं भारत राऊत खरोखर एक चांगली आठवण काढले, कारण 2 चेंडूमध्ये ज्यावेळेस धावा हव्या होत्या, मला वाटतं 10 ते 12 धावा होत्या, तेव्हा एपी याने एक रिव्हर्समध्ये एक मोठा फटका मारला होता. शेवटच्या चेंडूमध्ये मला वाटतं 5 ते 6 धावा होत्या मला वाटतं मागच्या वर्षी. आणि तोच ॲपी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडू षटकार, दुसऱ्या चेंडूवर आलेले विकेट, त्यानंतर आलेला षटकार आणि चौथ्या चेंडूवर आलेले विकेट. 2 षटकार 2 डब्ल्यू शोधलेत. सोहेल गोलंदाज तयार. 5वा चेंडू असेल. धावा संख्या 69. 6 गडी बाद झाले आहेत. ॲपी स्ट्राईक एंडवर. यावेळेस फुल टॉस आणि हा फुल टॉस अगदी या ठिकाणी यष्टीवर क्लिंग बॉल दांडी गोल सोहेलने मिळवले. ॲपीची विकेट आउट. या डेंजर बॉल शेवटचे 2 चेंडू आलेले 2 षटकार. तोच ॲपी ज्या काही जुन्या आठवड्यामध्ये चेंडू बघा डायरेक्ट इष्टीवर.
डायरेक्ट बेल्स जे आहेत एसटीचे त्याच्यावर हा चेंडू डायरेक्ट पडला गेलाय. बॉलिंग स्वीपचा फटका कळायचा होता मात्र तो फुलटॉस चेंडू मिस केला हॅप्पीनं. लागोपाठच्या 2 चेंडूवर आलेल्या 2 विकेट. ऑन हॅट्रिक वर सोहेल आहे ऑन हॅट्रिक वर. 69 धावसंख्या कैलासची टीम 94 कामांशी झाले. या ठिकाणी नक्कीच प्रोजेक्टर स्कोर दाखवतो 71 धावा. आता त्या आकड्यापर्यंत पोहोचणार का? 2 डब्ल्यू शोधले आहेत या सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट. ऑन हॅट्रिक वर हा गोलंदाज इनसाइड आउटचा फटका आहे. हॅट्रिक होणार का? नाहीये. कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. टीम हॅट्रिकची संधी होती ती देखील गमावल्या. 2 झाल्या. 2च्या जागी 3चा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. शेवटच्या क्षणी काय या 3 धावा झाल्यात का? नाहीये. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज त्या ठिकाणी बाद. शेवटच्या चेंडूवर मिळतील 2 धावा आणि या 2 धावेने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 71 धावा आणि 72 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत. त्या म्हणजेच आयवन कोलीवाडा वसई या टीमला येणारे 36 चेंडू आणि येणाऱ्या 36 चेंडू मध्ये बनवायचे आहेत त्या तब्बल 72 धावा. कशा प्रकारे या 72 धावा आयवन कोलीवाडा वसई संघ पूर्ण करणार? ज्यावेळेस मॅचला सुरुवात होणार त्यावेळेस नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये बदल होणार. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या डीजे दिशेनं आणि ऐकूया आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. काही करू शकला नव्हतं. मात्र बघितलं आपण वॅगन व्हीलला तुम्ही बघत आहात कारण बघितलं आपण तर एक अप्रतिम खेळी 94 कामांच्या माध्यमातून आपण बघितलं 71 धावा. अमन शेख जास्त काही करू शकला नाही. अकबर शेखला बघितला 15 धावा. ते देखील बघितलं 9 चेंडूमध्ये. मनीष तारवी 8 धावा. अमित कामनकर 11 धावा. राहिल अन्सारी आला षटकार त्याच्या माध्यमातून बघितले आपण 13 धावा. अतुल ठाकरे 13 धावा त्याच्या माध्यमातून. तन्मय पाटील 6 धावा. प्रकाश तुंबडा बघितला आपण जास्त काही करू शकला नाही. अक्षय बघितला आपण 2 धावा. त्या कारणाने बघितला 71 धावांवरती बघितला आपण खेळ करत असताना कामांचा संघ आपण बघितलाय 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेट आमची
आहेत याचा अर्थ अगदी डबलवाला गेम आहे. 36 मध्ये 72 करायचे, पण डबलमध्ये ट्रबल पण होणार. ट्रबल होणार, थोडीशी हर्डल होणार, पण त्या हर्डलला पार करायचं आहे. कारण जसं तुम्ही वसई कोलिवाड्याचा चांगला उल्लेख केला, एक स्पर्धा ज्याच्यामध्ये ते फायनलपर्यंत पोहोचले, एक सेमीफायनलमध्ये थांबले. त्यामुळे पाहिलं होतं एक सेमीफायनलमध्ये थांबले, तिथे अर्नाळा संघाने त्यांच्यावरती बाजी उलटवलेली होती. आणि त्याच्यानंतरच्या वर्षी ते पुन्हा एकदा आले फायनलच्या दिशेनं. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला ऑस्टन मानकर, ज्याने पहिला सामना जिंकताना अगदी महत्त्वपूर्ण खेळी साकारलेले आहेत आणि त्याला साथ देण्यासाठी क्रिसिल आणि काही यंग टॅलेंट आपण कामांच्या टीमकडनं पाहिलेत, त्यापैकी मनीष टारवी पहिले षटकात आले. ऑस्टन मानकर यांच्यासाठी हा चेंडू होता. ऑन साईडला टर्न केला त्यांनी, चेंडू सिंगल आले. या ठिकाणी ऑन द मार्क पाहायला मिळतं. बघितलं आपण कोलिवाड्याचा संघ गमाशान सुरू होती हुई लढाई सुरू झाली. तुकाराम मांगेला स्टार्ट झाला मॅच. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. कारण बघा अशीच परिस्थिती, एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, शहापूर वर्सेस कामनचा तो मॅच. राहिल अन्सारीनं अगदी फायटिंग नॉक राहिलचा पाहिला होता अंडर फ्लड लाईट्स. तो नॉक अजूनही आपल्या लक्षात आहे, कारण त्या स्पर्धेमध्ये ॲज अ मॅन ऑफ द सिरीज राहिल अन्सारी राहिला होता, म्हणजे बायसिकल मॅन तो राहिला होता. त्या अगोदर आपण बघितलं त्याच संघाने बघितलं आपण तर वालवी संघाला देखील पराभूत केलं होतं. या देखील आठवणी आहेत. टप्पा पडलाय, त्याच्यानंतर बघितला थोडंसं बाहेर गेलाय, त्या कारणाचा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. सोपा सामना नाही आहे, ही बिग फाईट आहे. कारण एका बाजूने कोलिवाड आहे, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण कामान आहे. नाही, बिग फाईट यासाठी देखील आहेत कारण एकमेकांची जोडीला खेळल्यात. माहिती आहे वसई तालुक्यातील असे दोन संघ एकमेकांसमोर आहेत. म्हणजे एक वसईच्या पूर्वेकडला कामन आहे आणि वसईच्या पश्चिमेचा हा कोलिवाड्याचा संघ आहे. पडला थोडासा खाली राहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता, पडला थोडासा खाली राहिला. आणि दोन्ही संघांना माहिती आहे, कारण मागच्या काही वर्षांमध्ये यश लाभले, कधी यशाने हुलकावणी दिले. म्हणजे कामन संघ तर 2 वेळा अशा टप्प्यावरती आला की आता फायनलमध्ये प्रवेश करतोय की काय, पण यावेळी ते ठरवून आल्यात की यावेळेला काही झालं तरी चालेल पण फायनल गाठायची. ऑन साईडला टर्न केलं, चेंडूला डीप मध्ये चेंडू निघून जातोय. सिंगल आल्या ठिकाणी ही काल पंपलिंग झालंय, त्या कारणाचं 2 धावा येतील काही शंका नाही. या 2 धाव्याने धाव फलक पुढे सरकले जाईल. बघितलं आपण 4 या धावसंख्येवरती 72 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 4 वरती पोहोचलाय आतापर्यंत बघितलं कोलिवाड्याचा संघ. तसं तर आपण कोलिवाड्याचा आयवनच्या टीमचा उल्लेख केला ना, तरी तो 2021ला सँडी स्पोर्टचा तुम्ही जसा उल्लेख केला फायनलला आला होता तो संघ. तिथून उपविजेतेपदावरती त्यांना समाधान मिळालं. याचा अर्थ ट्रॉफी त्यांच्यापासून लांब आहे अजून. आणि 30 ट्रॉफी कदाचित 2026चं वर्ष आहेत, 27वं वर्ष ती पटकवायची आहे. क्रिसिलच्या बॅटमॅननं हा 6 षटकार. अंगात ज्वार भरले ती शफल केला आणि त्याला अगदी इझिली कारण जसं त्या चेंडूवर ते आले त्यानंतर चेंडूला पाठवले, मिडविकेट सीमारेषा पार, षटकार ठोकलाय. षटकारनं धावफलक जाऊन पोहोचलाय 10 वरती. 10 धावा म्हणजे अजूनही बघितलं आपण 62 धावांची ती गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. गुड स्टार्ट फॉर कोलिवाडा. ऑफ साइडला सिंगल येले काही शंका नहीं है. एक के बिना कुछ नहीं, केवल 1 रन खाते में जोड़ता हुआ या एकेरी धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. 11 आहे, अजूनही 61 धाव्यांची गरज आहे. प्रति ओव्हरमध्ये 12ची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 12ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये राखायची. 11 धावा झाल्यात. 11 धावा झाल्यात याचा अर्थ जसं प्लॅनिंग केलं ना त्या प्लॅनिंगनुसार सध्या टीम खास करून आयवन वसई कोलिवाडा संघ मार्गा समोर 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 अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फाटला करतो. राहील चेंडू जाईल त्याला सकून सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती चौकार. जवानी से अब पॉवर प्ले मध्ये कसं खेळायचं एखाद्या शेवटच्या षटकामध्ये ऑस्ट्रेलिया बघा ऑफस्टॉमच्या बाहेरचा जास्त ताकद नाही चुकली, फक्त या 30 यार्ड सर्कलला क्लिअर करायचं होतं. बरेच जण का असं जोरात मारायला जातात, बाबा जोरात मारणं नाही आहे, अगदी प्लेसमेंट परफेक्ट ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे समोर खेळलं होतं आणि समोर खेळत असताना चेंडू अगदी सीमारेषा पार पाठवलाय. धावा धावफलकावरती 15. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जसं तुम्ही उल्लेख केला होता रफ अँड टफ मॅच आहे, आरपारची लढाई आहे. एका बाजूला टीम 94 कामन डिफेंड करते 71 धावा आणि 72 धावांचा पाठलाग कोलिवाडा वसई कोलिवाडा आयवानचा संघ करतोय.
नक्कीच मागच्या वर्षी आपण जसा उल्लेख केला NCC विरुद्ध बघितला आपण तो सामना कामांचा झाला होता, शेवटच्या टोकापर्यंत गेला होता, मात्र बघितला आपण फायनलचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले नव्हते. त्या अगोदर आपण बघितला तर बोरशेती वर्सेस बघितला आपण कामांचा तो सामना देखील आपण बघितला होता तुकाराम गेला. अंडरफ्लड आहे त्यावेळेला म्हणजे कॉमन प्रीमियर लीग म्हटली तर एक नाव नेहमीच आपण हजरतबाईचं घेतो. त्यावेळेला हजरतबाई बरोबर आपल्या या पॅव्हिलियनमध्ये उपस्थित होते, त्यांनी देखील तो सामना एन्जॉय केला होता. नक्कीच हजरतबाई देखील होते, त्यांच्या जोडीला बाबूबाई देखील होते आपण बघितलं, आणि त्यांनी देखील तो सामना एन्जॉय केला होता आपण बघितलं तर. भरपूर एन्जॉय केला होता. आणि त्यांनी सांगितलं जरी आपण पराभूत झालो तर जी फायटिंग तुम्ही दिली किंवा जी लढत दिली ती कौतुकास्पद होती. प्रिन्स यादव दुसरं षटक हातात देईल, खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच तुकाराम गेला अजून एक आठवण आहे, कारण जरी त्यांचा संघ कामांचा पराभूत झाला होता तरी समोरच्या संघाला म्हणजे चांगला खेळ केला तर सिराजला त्यांनी पारितोषिक दिलं होतं आपण बघितलं तर हजरतबाईंनी. ना प्रत्येक टीमसाठी म्हणजे त्यांनी षटकारासाठी देखील लावलं तर विकेटसाठी देखील लावलं, दोन्ही बाजून चांगला खेळ करा. कारण त्यांचं म्हणणं तेच होतं की बाबा जो चांगला खेळेल तो जिंकेल, पण चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं तेही आवश्यक होतं, म्हणून ते केलं होतं. दुसऱ्या बाजूला कोलिवाड्यावरती आपण चर्चा करणार आहोत. मागच्या 4-5 वर्षामध्ये या संघाचा प्रवास या मैदानावरती NCC चषकामध्ये कसा राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट केलंय. तर बरेच जण कसे लकी संघ देखील असतात, जसं आज सकाळच्या सत्रामध्ये अगदी पांजूच्या अगेन्स्ट अर्नाळा संघ पराभूत होतोय की काय असं वाटलं होतं. शेवटच्या चेंडूवर तो झेल सुटला आणि त्यानंतर अर्नाळा संघ टॉप मध्ये जाणारा पहिला संघ. नशिबाची साथ महत्वाची असते, भले तुम्ही मेहनत करा परिश्रम करा, पण 1% ना होईना तुम्हाला नशिबाची साथ पाहिजे. टर्न केलाय चेंडू, ऑफचा चेंडू ऑनला टर्न केलाय, सिंगल येईल काही शंका नाही. एक धाव आले या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो बघितला आपण. अकबर यांच्याकडे जातोय, जिथपर्यंत थ्रो होतोय तिथपर्यंत धावा पुढे सरकले जाते, धावसंख्या पुढे सरकली जाते 17 या धावसंख्येवरती. काही यंगस्टर आहेत त्यांनी प्रभावित करणारी कामगिरी प्रिन्स यादव देखील तेच करतोय. धावा दाफलकावरती 17, 1.3 षटकांचा खेळ झालाय. ऑस्टर मानकर खेळतात 6 वरती, 1 षटकाने क्रिसिल खेळतायत 9 वरती. दोघांनाही सूर सापडलाय, एकाने चौका ठोकलाय एकाने षटका ठोकलाय, सूर दोघांनाही सापडलाय. सूर सापडलेला आहे. पुन्हा एकदा अगेन्स्ट द विंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत राहिला, डीप मिडू केला, क्षेत्ररक्षक आल्यात वैभव आणि त्याने टिपला हजेल. क्रमांक पहिला गडी, पहिला फलंदाज बाद. जिसका मुझे था इंतजार, वो घड़ी बिल्कुल 27 साल के यहाँ पर आ गई और आ गई. 17 फॉर लॉस ऑफ 1 विकेट हियर. बघा कशा पद्धतीने बाद झालाय खेळाडू बघितला आपण. तर जर हवेची साथ असते ना तुकाराम गेला कदाचित तो चेंडू क्लिअर झाला असता. म्हणून नारायणी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदान नेहमीच आपण सांगतो ना की सनलाईटमध्ये आणि फ्लडलाईटमध्ये थोडंसं फरक आहे. अंडर फ्लडलाईट्स खेळणं थोडंसं जिकरीचं असतं, ज्यावेळेला हवा थांबते किंवा संध्याकाळच्या वेळेला वातावरण थोडंसं दमट होतं, आजूबाजूला वाऱ्याचा तितका वेग नसतो, त्यावेळेला कदाचित थोडंसं वेगळं पाहायला मिळतं. सकाळच्या वेळेला आपण जरा पाठीमागे बघितलं 2 बॅनर आहेत. एक नुकतेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं अपघाती निधन झालं होतं, त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे. आणि दुसरा एक बॅनर आता बरोबर कटआउटचे बघू शकता, अर्थात वी मिस यू जसं लिहिलेलं आहे, जयेश घरत अर्थात जयू. नेहमीच या खेळाडूचा आपण या मैदानावरचा खेळ पाहिला आहे, पण त्या पावसाळ्याच्या अंगामध्ये अगदीच अचानकपणे त्याचं निघून जाणं, पूर्ण म्हणजे वसईच्या नाही तर पालघरच्या किंवा टेनिस बॉल क्रिकेटला अगदी चटका लावून घेणारा तो क्षण आपण पाहिला होता. त्यामुळे त्याला देखील श्रद्धांजली असणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्तानं नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय अजय. ऑन स्ट्राईक, ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता चेंडूला, कव्हर पॉईंट रिझनमध्ये फील्ड केले, अमन फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती, पूर्ण धावा झाल्या धाफलकावरती 18, 1 गडी बाद 18. 18 धाव फलकावरती पाहायला मिळतात, 1 गडी बाद झालाय. ऑस्टन मानकर बघितलं 6 वरती खेळतोय, 4 चेंडू त्याने सामना केला. अजयला बघितलं आपण 1 वरती खेळतोय, 25 चेंडू आणि अजूनही बघितलं आपण 54 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. एक तरफ कामन आहे, दुसरी तरफ कोलीवाडा आहे. च्या डोक्यावर खेळलाय चेंडूला, डीप मध्ये चेंडू निघून जातोय. वेल दॅट क्रॉस द बाउंड्री लाईन. मात्र चेंडू बघितला आपण अडवला जातोय या ठिकाणी, ज्या ठिकाणी चौकार येणार होता तिथे मात्र बघितला आपण तर धावा येत आहेत 3.
तीन धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाईल बघितलं आपण 21 या धावसंख्या 21. बऱ्याच जणांच्या पदक देखील बनवले असतील कारण बघितलं आपण आज संकष्टीचा तो शुभ दिवस आहे तुकाराम मंगेला. थोडंसं 15 दिवसाचा फरक आहे ना तेव्हा ही स्पर्धा जर आपण बघितली तर म्हणजे गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावरती झालेला उद्घाटन सोहळा. 2 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 21 आणि कंपॅरिझन बघा तुम्ही जसं 21 मोदकाचा उल्लेख केला ना टीम 94 कामन आफ्टर 2 ओव्हर 21 आणि I1 वसई कोलीवाड आफ्टर 2 ओव्हर 21. 21-21चा मॅच आहे. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 मध्ये 51 धावा करायचे आहेत. प्रश्न चढ़ा है लेकिन बैंड कभी बजेगा. बैंड 9 तारीख को बजेगा. आता बघूया जो चांगला खेळेल त्याच्यासाठी बँड वाजेल आणि खराब खेळेल त्याचाही बँड वाजेल. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत. बँडचा अर्थ दोन्ही असतो. जो चांगला खेळेल त्याच्यासाठी इतर काही जण बँड वाजवतील आणि जो खराब खेळेल त्याचा आपसुकच बँड वाजणार आहे. 2 षटकं संपल्यात. 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडूमध्ये 51 धावा करायचे. 72 धावांचा पाठलाग आहे. 72 टार्गेट सेट झाले. ऑस्लन मानकर स्ट्रायकरला गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. मनीष टारवी गोलंदाजीसाठी सज्ज आहे ज्यानं 15 धावा खर्च केल्यात पहिल्या षटकामध्ये. विश्वास दाखवलाय कायम दाखवलाय. टीम 94 कामांचं हे सूत्र आहे की आपला गोलंदाज आहे ज्याने भलेही पहिल्या षटकामध्ये धावा केल्यात पण हा आपला फ्रंटलाईन गोलंदाज आहे. हा प्रमुख गोलंदाज आहे. त्याच्यावरती विश्वास पुन्हा दाखवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट यॉर्कर हाताळलाय. पहिला निर्धाव चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा लो राहणारा चेंडू आपण बघितलाय. पहिला चेंडू आणि यशस्वी चेंडू. ओ व्हॉट अ फिल्डिंग. कारण ज्या वेळेस तो चेंडू निघून जाणार होता बघितला आपण बॅक साईडला त्यावेळेस अचानक बघितला गोलंदाज आला. फक्त शरीराने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला आणि किमान त्याने मिमाने 1 ते 2 धावा त्याने सेव्ह केलेत. जसं तुम्ही उल्लेख केला होता की बॉडी बिहाइंड ठेवली त्याने अगदी कारण फॉलो थ्रू गेला होता. अगदी दुसऱ्या तिसऱ्या पावलावरती फॉलो थ्रू गेला होता. हा धावाचा प्रयत्न बघा तोपर्यंत सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये ऑस्डन. धावा धापलकावरती 22 लॉस ऑफ 1 विकेट्स. एका गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा धापलकावरती आहेत. टोला लागलाय चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक थोडासा लांब होते. अमन थोडेसे लांब राहिले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा जलद गतीनं पूर्ण केल्या या चेंडूवरती. धापलकावरती 2 ने होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचेल तो 24-24. 24 धावा 72 धावांचा पाठलाग करायचे. 24 पर्यंत पोहोचला बघितला आपण कोलवड्याचा संघ. त्यामध्ये बघितला अजय 3 वरती खेळतोय. ऑस्डन अजूनपर्यंत 10 वरती खेळतोय. 21 मध्ये 48 ची गरज. लॉक करण्याचा प्रयत्न बघितला आपण. तिन्ही क्षेत्रक्षेच्या मध्ये हा चेंडू पडतोय. मात्र एक चांगला प्रयत्न केला होता बघितला आपण गोलंदाजाने. रिव्हर्स मध्ये येत होता मात्र बघितलं चेंडू लांब होता त्याच्यापासून. चेंडू हाताळून पुन्हा एकदा पाठीमाग असं नाही की नाही घेतलाय. याच्या अगोदर एक चांगला झेल अशाच पद्धतीने त्याने घेतलाय. धावत जात अगदी मिड विकेट पर्यंत धावत गेला होता आणि त्याने तो झेल टिपला गेला होता. 2 वेळा 2 संधी आल्या. प्रयत्न करताय अजय एका मोठ्या फटक्यांचा. कुटप्याचा चेंडूच्या वेगात बदल केला होता. अगदी शेवटच्या क्षणी बोटं फिरवली गेली. वेग कमी केला गेला होता. मागच्या चेंडूवरचा वेग जर बघितला तर वेग थोडासा कमी केला होता. सिंगल रन पहिल्या आपण बघितलं. धावा धापलकावरती एकदा नजर टाकूया. धापलक जाऊन पोहोचल्या 27 आहे. 19 चेंडूचा खेळ आहे. 45 धावा अजूनही करायचे आहेत. म्हणजे बघितलं यानंतर 3 षटकं अजूनही येणार आहेत. या चेंडूच्या नंतर 19 चेंडू आणि 45 धावेची गरज. वारंवार बघितलं चेंडू वर निघून जातोय. मोठे फटके बघितलं मारण्याचा प्रयत्न करतोय कोलेवाडा संघ कारण बघितलं टार्गेट मोठं आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 3 षटकांचा खेळ संपलाय. अर्धा पल्ला षटकांचा संपलाय. 72 धावांचा पाठलाग करायचा. 28 पर्यंत पोहोचलाय बघितलं कोलेवाडा संघ. 18 चेंडू 44 धावांची अजूनही गरज आहे. चला एक ब्रेक घेऊया. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया. कमांड डीजे.
नंतर कम्पॅरिझन जर पाहिलं तर बघा, टीम 94 कामन 27 होत्या आणि कोलीवाडा 28 आहेत. याचा अर्थ जास्त फरक नाहीये, अगदी जवळ आहे. याचा दुसरा अर्थ नंतरच्या, आता जर पाहिलं ना तर जवळपास 44 करायचे आहेत. याचा अर्थ नंतरच्या त्या 3 ओव्हरमध्ये त्यांनी 44 केल्यात. नक्कीच जरी एका धावेने जरी थोडंच बॅकला असले तरी 94 कामाने 2 विकेट गमावल्या होत्या. इथे कोलेवाड्याने फक्त 1च विकेट गमावले. याचा अर्थ त्या 18 चेंडूमध्ये त्यांनी 44 केल्या होत्या. कामांच्या संघाने शेवटच्या 18 बॉलमध्ये 44 केल्यात आणि बरोबर तितक्याच धावा तुम्हाला करायच्या आहेत. 18 मध्ये 44 धावा आता करायच्या आहेत. हसन 11 वरती, अजय 6 वरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रिन्स यादव आकुटाप्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल केला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. 18 मध्ये 44 करायचे, 44 करायचे आहेत. त्यामध्ये हा पहिला 4. उजव्या शीच्या बाहेर आकुटाप्याचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ पूल 18 मध्ये करायचे 44. त्यामध्ये आला पहिल्या चेंडूवरती 4 चौकार. 17 मध्ये 40 अर्थात 40 धावा. ज्या पद्धतीने गाणं वाजलं होतं ना, कौन बनेगा नायक, कौन बनेगा खलनायक और कौन बनेगा सहायक. ऑन साइडला गडी बाद. संध्याकाळचं सत्र आहे आणि यावेळेस हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. गडी बाद होतोय. एक सॉफ्टचं गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. कोलीवाडा संघ काय म्हणतोय, कोई ना कोई चाहिए अच्छा बल्लेबाजी करने वाला. आणि कामन संघ काय म्हणतोय, कोई ना कोई चाहिए अच्छी गेंदबाजी करने वाला. दोन्ही संघ एका सगळ्यात सांगतात की बाबा कोई ना कोई चाहिए खुद को साबित करने वाला और इस मैच को जिताने वाला. तसं चांगला उल्लेख केला. त्यांना बॅट्समन पाहिजे, यांना बॉलर पाहिजे. पण भाई बॅट्समन बॉलर दोन्ही कंबाईन केलं तर भाई मॅच जिताने वाला भी चाहिए. हा मॅच जिंकायचा आहे. 16 मध्ये 40 धावा करायच्या आहेत. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होता येतं सोहेल. डावकुरे हाताचा फलंदाज क्रमांक 4 वरती बॅटिंगसाठी सोहेल. उद्या सकाळच्या सत्रामध्ये साईनाथ अर्नाळा आणि कार्तिक 11 संतोष भुवन आपण दिलेल्या वेळेमध्ये दाखल व्हायचं आहे. आपल्याला जी वेळ दिली ना त्याच्यावरती तुम्ही दाखल व्हायचं आहे. उजव्या शीच्या बाहेरनं खेळाय जमीन लगत चेंडू चालला. डीप मिड विकेटला फील्ड केलंय. आज जसं आपण अर्नाळ्याचा संघ पाहिला, पांजूचा संघ पाहिला, कामन, धानीव, सकाळी शिरगाव स्पोर्ट्स संघ देखील खेळला गेला होता. म्हणजे आजचा दिवसभरामध्ये जसा डायनामिक वसईचा संघ देखील तुल्यबल संघामधली लढत होती. टॉप 8 मध्ये जाणार पहिला संघ अर्नाळा ठरलाय आणि आता त्या लाईनवरती हळूहळू कामन संघ चाललाय. In the air and it could be caught and yes it's gone here. गडी बाद होतोय. आपण ज्यावेळेस पहिली फलंदाजी होती त्यावेळेस बघितलं आपण कामन संघ हवेचा वेग थोडासा जास्त होता. आता मात्र बघितलं आपण हवेचा वेग थोडासा मंदावला आहे आणि 2 ते 3 जे मोठे फटके येणार होते कदाचित थोडेसे स्टॉप झालेत. काय वाटतंय तुला? संध्याकाळच्या सत्रामध्ये असं चित्र नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेला हवा थांबते त्यावेळेला पाहायला जरूर मिळते. पण एक गोलंदाजी बघा, तुम्ही ज्यावेळेला गोलंदाजी करत होता ना तेव्हा तुम्ही 18 मध्ये 44 धावा खर्च केल्या. कदाचित त्या 34-30 खर्च केल्याचा त्याचाही थोडासा फरक जाणवला असता. पण ते केल्यानंतर सुद्धा टीम 94 कामन आहे ना कधी असं रिलॅक्स होत नाहीयेत. कारण अजूनही मॅच असा आहे की 14 मध्ये 39 येणाऱ्या 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका मॅचला कलाटणी मिळू शकेल. षटकाराला पुन्हा एकदा मॅच बदलू शकेल. जॅक्सन कोलवा टप्प्याचा चेंडू होता. जॅक्सन नवीन आल्यात. कारण एक फलंदाज आपणही पाहिला होता ज्यावेळेला कोलीवाड्याच्या गॉडसननं ती जे स्पर्धा ज्यावेळेला आपण गेला होता ना फायनलपर्यंत प्रवास त्यावेळेला गॉडसनचा खेळ फार महत्त्वाचा आहे. त्या बेस्ट बॅट्समन म्हणून त्या खेळाडूला आपण गौरवण्यात आलं होतं. म्हणजे बघितला सँडी स्पोर्ट्स वर्सेस बघितला आपण कोलीवाडा यांच्या माध्यमातून तो सामना आपण बघितला होता. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न अगोदर ओळखलं होतं आणि त्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. सिंगल आले. स्ट्राईकला बघितलं आपण रोटेट केले. षटक मात्र संपणार आहे.
त्या कारणाचं 12 चेंडूमध्ये 38 धावेची गरज आहे. सामना अजूनपर्यंत संपलेला नाही आहे, कारण बरेचसे आपण सामने बघितलेत. कारण रात्रीची वेळ, आठवा विजय जाधवचे समोरचे मोठे फटके, 2 ते 3 मोठे फटके देखील आपण नाईटमध्ये आपण बघितलेत. अनेक आठवणी आहेत. अजून बघितलं आपण भिवंडीचा तो जयेश पाटील, त्यांनी मारलेला रिव्हर्सचा तो मोठा फटका स्ट्रेटमध्ये, तो देखील आपण बघितलेला आहे. अजूनही बघितलं तर समीकरण बघा, यावेळेस टीम 94 कामन 37 for 3 अँड कोलिवडा 34 for 3, म्हणजे बघितलं 3 धावांचा डिफरन्स आहे. म्हणजे 4 षटकापर्यंत कहाणी बरोबर होती. तुम्ही 2 षटकामध्ये 34 धावा दिल्यात त्यांना. आता 2 षटकामध्ये 38 तुम्हाला करायचे आहेत. 2 षटकामध्ये 38 तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही 34 खर्च केल्यात की जितक्या खर्च केल्यात ना तितक्या वसूल पण करा. 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी सज्ज होईल राहिल अन्सारी. पॅव्हलियन एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतील. पंच आपले हात बाहेर काढतात आणि इशारा करतात व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन ऍड होईल. 12 मध्ये 37. सामना अजूनपर्यंत संपलेला नाही आहे. जॅक्सन इज ऑन द स्ट्राईक हिअर. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला. पण ज्या रिजनमध्ये खेळायचं होतं त्या रिजनमध्ये स्ट्रोक गेला नाही, मात्र चेंडू शॉर्ट फाईन लेगकडे ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव. जसं शॉर्ट फायनलला गेलेला ना, बरेच जण वाटलं बाबा गिरकी येईल, पण एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत पाठीमागे. बरोबर शॉर्ट फायनलला त्यांना माहिती होतं चेंडू थोडीशी गिरकी घेणार, त्याकरता त्यांनी पहिल्याच रेडी होते. ही स्पेशालिटी आहे. अशा बरोबर बिहाइंड द विकेट शॉट, थर्डमॅन शॉट फायनलला बऱ्याच वेळेला काय वाटतं बाबा एखादा खेळाडू कमी आहे, मग याला घेतलं, मग त्याला पाठीमागे ठेवूया. ही महत्वाची जागा आहे, अगदी नक्कीच. इम्पॉर्टंट ते प्लेस आहे. चांगला उल्लेख, कारण गिरकी घेणार होता चेंडू, मग त्या कारण त्याने देखील फिरकी घेतली. लॉक करण्याचा प्रयत्न बघायचा आहे. यावेळेस उंच चेंडू गेलाय, झेल सुटला जातोय. सिंगल आले. बहुत कुछ इस गेंद पर देखने को मिलता हुआ. वैभव तुम होते तिथे. याच्या अगोदर एक चांगला झेल त्याने टिपलाय डीप मिड विकेटला. हाही झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. बघा बॅट थोडी हातामध्ये फिरली, अगदी कडेवरती चेंडू लागला आणि बघा झेल टिपण्याचा प्रयत्न ज्या वेळेला केला ना, जे हातांची ओझर खाली येताना मिस्टेक झाली. मिस्टेक थोडीशी झाली, ती जाणवली देखील त्यांना की मिस्टेक थोडा झाले. आता अकबर सांगता भाई उन्होंने मिस्टेक किया, मैं नहीं करूंगा. बॅटच्या बाहेरील कडा यष्टीरक्षक अकबर, त्याने टिपलाय झेल. क्रमांक 4चा फलंदाज 4 गडी बाद. सर घूमे चक्कर उद्या देखील यायला विसरू नका, कारण बघितलं आपण उद्या शुक्रवारचा तो शुभ दिवस आणि उद्या दुसरा दिवस असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणजे 27व्या वर्षामधील बघितलं आपण दुसरा दिवस आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. नऊ चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. चला नवीन फलंदाज मैदान दाखल होतं एम्ब्रोस. कुठं चेंडू खाली राहिला, थोडा खाली राहिलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झालाय. लेग बायचा इशारा होतो. एक धावा ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 चेंडूमध्ये करायचे 34. 8 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. अनेक संघ आपण बघितले, त्यामध्ये आसिफने चांगली कामगिरी केली. बघितलं प्रथमेश कुडू, त्याच्यानंतर ऑस्डनला बघितलं आपण, अमन शेख, विघ्नेशला देखील आपण चांगले खेळ करत असताना बघितलं. आणि हा सामना, या सामन्यामध्ये बघायचा आहे कोणताच खेळाडू श्रेष्ठ ठरतोय. ऑन साइडला येतोय, हा षटकार असेल का? चेंडू अडवलाय, ऐसे लग रहा था ये सिक्सर हो जाएगा, लेकिन काय घडलंय बघा. सोहेल हा फटका जरूर केला, डीप स्क्वेअर केला. क्षेत्ररक्षक होते स्क्रीनवरती आपण बघा. योग्य वेळेला अगदी उंच उडी मारले आणि चेंडू कदाचित षटकार होऊ शकला. बघा ही जम्प बघा, अगदी बरोबर डीप स्क्वेअर केला, चेंडूला थांबवलं गेलंय.
लोअर फुटचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय जोपर्यंत वाईट स्ट्रॉंग वन क्षेत्ररक्षक येईल, लेफ्ट थ्रो करेल. दुसरी धाव घेताना गडी बाद, दुसरी धाव घेताना सोहेलला परतावं लागलंय. गडी धावाच्या स्वरूपात बाद. स्वर्गू वाला हवा में मैंने कारण बघितला आपण एक चमत्कार है यहाँ पर इस मैच को बचा सकता है मैं कहूँगा कोलीवाडा के लिए. यहाँ पर 6 चेंडूमध्ये 32 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. म्हणजे बघितलं आपण 6 चेंडूमध्ये बघितलं आपण तर कदाचित षटकारांची ती गरज या मैदानावरती. ॲक्च्युली बघितला आपण शेवटच्या षटकासाठी आलाय. पहिला चेंडू त्याने हाताळला होता, डॉटच्या रूपाने हा चेंडू पाहायला मिळतोय. प्रकाश तुंबडा गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा. टप्पा पडल्यानंतर विथ द ब्रेक 2 चेंडू बघितला, 2 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने त्याने हाताळलेत. हा चेंडू बघितला फलंदाजासाठी थोडासा बघितला लेग ब्रेक होता. पायावरती आदळे अपील दूर झाले. हा लेफ्ट आर्मरचा म्हणजे डावखुरा गोलंदाज असतो ना, ज्याला नेहमीच आपण लेफ्ट आर्म स्पिनर, डावखुरा फिरकी गोलंदाज, जो त्याचा चेंडू पडतो आणि बाहेरच्या दिशेला निघून जातो तसा होता. हा अपील जरा पण मिसिंग कदाचित ऑस्ट्रमला सोडून जाणारा हा चेंडू त्याच कारणाचा 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उद्या पहिला सामना होईल साईनाथ अर्नाला आणि कार्तिक इलेव्हन संतोष भुवन. दुसरा सामना होईल कोपरीचा संघ खेळेल तो टिवरीच्या संघाची टिवरी स्पोर्ट्स आणि श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी. दुसरा मॅच NCC नारंगी खेळेल तेजल 11 वालिवशी. आणि पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल जिथे अंकुश स्मृती पतू पॅकर्स दत्ताळी जुचंद्रचा संघ खेळेल गोकिरीच्या संघाशी. त्याकरता उद्याही यायला विसरू नका, कारण उद्याही आपल्या वसई तालुक्यातील संघ या मैदानावरती खेळणार आहेत. आणि परवाही यायला विसरू नका, कारण परवा देखील महत्त्वाचा दिवस आहे, कैलास पाटील यांचा वाढदिवस आहे. तर चला या ठिकाणी बघितलं आपण कामनचा संघ विजय होता, मात्र कोलीवाड्याचा संघ आजच्या पहिल्या सामन्यामध्ये देखील तुम्ही चांगली कामगिरी केली होती. बट नो डाऊट थोडासा बॅड लक, नो डाऊट तुम्ही देखील चांगली खेळी केली होती. मात्र या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या कारणास्तव आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय. थँक्यू.